ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण लावून ज्याप्रमाणे पुण्याच्या प्रकरणात 55 दिवसामध्ये आरोपीला ट्रिपल फाशीची सजा दिली, तशा पद्धतीचं भंडाऱ्याच्या प्रकरणामध्येही त्याच युद्ध पातळीवर या अत्याचाराच्या विरोधात सरकारने पावलं उचलावी ही भूमिका आमची आहे। दुसरा महत्वाचं की प्रशासनाचा दबाव जो असला पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीवर तो अजिबात संपलेला आहे। नुसतं भंडाऱ्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी आमच्या राज्यातलं सरकार बसतं मुंबईमध्ये, त्या मुंबईतही महिला आणि मुली सुरक्षित नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे। सावित्रीबाई फुल्याच्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बद्दलची भूमिका सातत्यानं आम्ही विधानसभेतही मांडतो, तरी सरकार त्याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करताना आपल्याला दिसते आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुली लापत्ता झालेल्या आहेत, महिला लापत्ता झालेल्या आहेत। काही ठिकाणी तर पोलीस मुद्दामून रिपोर्ट सुद्धा त्याची नोंद करत नाही। एखादी महिलाला किंवा एखाद्या मुलीला वापस आणलं तर त्याचं इव्हेंट केलं जाते। महाराष्ट्रामध्ये जवळपास 45,000 मुली आणि महिला आज गायब आहेत। त्या कुठं आहेत हे अजूनही सरकारजवळ माहिती नाही। याचाच अर्थ सावित्रीबाई फुल्यांच्या महाराष्ट्रामध्ये महिला असुरक्षित आहे हे पुन्हा भंडाऱ्याच्या 6 तारखेच्या प्रकरणामधून निदर्शनास आलेलं आहे असं आमचं मत आहे। योगायोगानं राज्याचे गृहराज्यमंत्री भंडाऱ्याचे पालकमंत्री आहेत। आता भंडाऱ्याचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री आणि त्यांच्याच भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदामध्ये दिवसाढवळ्या अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असेल तर गुन्हेगारी मध्ये असलेली भीती, गुन्हेगार प्रवृत्तीमध्ये असलेली भीती आता संपुष्टात आलेली आहे हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्याचे गृहमंत्री ज्या नागपूरमध्ये आहेत त्या नागपूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतात आहेत। म्हणजे याचा अर्थ यांचा राजीनामा मागून काही राजीनामे देणार नाही हे लोक। आता काय त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं आहे की राजीनामा दिलाच नाही जात, पण जैनजींनी एक पहिला राजीनामा देशाच्या शिक्षण मंत्र्याचा घेतला हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की राजीनामा मागूनही राजीनामा, कारण की यांना ना जनाची तर मनाची पण नाही। त्यामुळे याच्यापेक्षा पुण्याच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं 55 दिवसामध्ये आरोपीला ट्रिपल फाशीची सजा देण्यात आली, त्याच पद्धतीनं भंडाऱ्याच्या प्रकरणामध्ये सरकारने पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणावरच फास्ट ट्रॅक मध्ये कारवाई करून या पद्धतीनं काम करावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे। दुसरा महत्वाचा प्रश्न, शेतीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आता भंडारा जिल्ह्यामध्ये 10,000 मेट्रिक टन युरिया आहे, उपलब्ध आहे। केंद्रामध्ये वेगळा, कृषी केंद्रांमध्ये मिश्र खत असतील ते उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे असं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात येते। पण कृषी केंद्रावर शेतकरी जेव्हा जातो 266 रुपयाची युरियाची पोतळी त्याला त्या ठिकाणी 500 रुपयाला घ्यावं लागते असं चित्र आहे। काळा बाजार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे। पास मशीन लावलेली आहे, पण ते पास मशीन ते कृषी केंद्रवालेच हाताळतात, शेतकऱ्यांचं कुठं काही पत्ता राहत नाही। मिश्र खतामध्ये तीच परिस्थिती आहे। म्हणजे शेतकऱ्याला लुबाडलं जातंय
अक्षरशः म्हणून मी आज जिल्हाधिकाऱ्यांना मगाशी फोनवर मी त्यांना सांगितलं की जसं रेतीच्या प्रकरणात तुमचे पोलीसवाले तुमचे महसूलवाले दिवस रात्र काम करतात, तसं कृषी विभाग, पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांनी जॉईंटली या कृषी केंद्रावर चाललेल्या काळा बाजारावर ब्रेक लावण्यासाठी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्या विभागाने प्रयत्न करावा, अशी भूमिका आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज कळवली. जिल्हाधिकारी म्हणाले की आम्ही मीटिंग घेतो आणि तातडीनं असं कोणी काळा बाजार करेल त्याला पकडतो, असं ते सांगत होते. याच्यामध्ये आता जिल्ह्यामध्ये जे काही खतं आली त्याच्यात मोठ्या प्रमाणात बोगस खतं आलेली आहे, भेसळयुक्त खतं आली. त्याही प्रकरणामध्ये जे काही शॅम्पल पकडण्यात आले त्याच्यामध्ये 21 शॅम्पल खताचे फेल ठरले. बोगस बियाणामध्ये तीच परिस्थिती आहे. त्यांचेही शॅम्पल घेतले गेले, त्याच्यातही बोगस निघालेलं आहे. म्हणजे बियाणं आणि खत ही समजा मातीच विकत असतील या कंपन्या आणून, बियाणं नकली दिलं जात असेल तर सर्रास शेतकऱ्याची लूट आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे, असं चित्र आम्हाला निदर्शनास मला आलेलं आहे. आणि म्हणून शासनाने प्रशासनाने तातडीनं जाग होऊन शेतकऱ्यांची जी चाललेली लूट तातडीनं थांबवावी, ही मागणी आम्ही या निमित्तानं करतोय. धान घेतला गेला, उन्हाळीचा हंगाम संपला. आता लोकांना शेतकऱ्यांजवळ पैसे नाही, धानाचे पैसे अजूनपर्यंत सरकारने दिले नाही. सोयाबीन त्या मका घेतला, त्या मक्याचे पैसे अजूनपर्यंत दिले नाही. म्हणजे हे सरकार भिकारी झालं काय? हे कंगाल झालेलं सरकार आहे का? म्हणजे शेतकऱ्यांचं घेतलेल्या धान्याचं म्हणजे त्यांच्या घेतलेल्या पिकाचे पैसे सरकार देऊ शकत नाही, तर महाराष्ट्र सरकार भिकारी झालं काय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आणि म्हणून तातडीनं धान उत्पादकांचं धान जो घेतला गेलेला आहे त्याचे पैसे दिले पाहिजे आणि मक्याचे पैसे तातडीने दिले पाहिजे, ही मागणी आमची आहे. खत, बियाणं आणि शेतकऱ्यांचे पैसे हे तातडीनं सरकारनं दिलं नाही तर 8 दिवस आम्ही या सगळ्या गोष्टीची वाट पाहू, नाही तर एक मोठं जन आंदोलन आम्ही भंडारा जिल्ह्यात उभं करू. त्याची सगळी जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची जाईल, अशा पद्धतीची मी भूमिका या ठिकाणी आपल्या समोर मांडतोय.